ओए ओए, ये क्या कर रहा है? क्या कर रहे हैं? काम कर रहा तेरे बाप की बारात जाने वाली इस रोड पे रोडी और बजरी बीच में मत डाल बोला था ना। मंडळी, ज्या मुलीला आपण तळहाताच्या पोडासारखं जपावं, बाप म्हणून तिच्या यशाचं स्वप्न पाहावं आणि त्याच मुलीच्या स्वप्नासाठी बापानं तिचाच जीव घेण्या इतकं क्रूर व्हावं, त्याला काय म्हणावं? मन सुन्न करणारी घटना सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीतली आहे. 17 वर्षाची साधना आईवडिलांची लाडकी लेक. त्यांना वाटायचं आपल्या मुलीनं डॉक्टर बनावं. 10वीत तिनं 90% मार्क मिळवले, पण वैद्यकीय प्रवेशासाठीच्या सराव परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून बापानं तिला बेदम मारहाण केली, इतकी की तिचा जीव गेला. मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली, पण बापाचा राग शमत नव्हता. प्रत्येकाला अस्वस्थ करणारी ही घटना आहे. पालक नावाच्या मालकांच्या क्रूर मानसिकतेला दर्शवणारी ही घटना आहे. आज साधनाचा जीव गेला, पण पालकांच्या प्रेशर कुकर मध्ये श्वास गुदमरलेली कित्येक मुलं मुली रोज थोडी थोडी मरतायत. जे आपल्याला आयुष्यात साध्य झालं नाही ते मुलांनी करावं, या अट्टहासापायी कितीतरी मायबाप मुलांच्या मानेवर पाय देऊन उभे आहेत. आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर, क्लास 1 अधिकारीच बनलं पाहिजे, याला स्वतःची प्रतिष्ठा बनवली जाते. बाजारात पैकीच्या पैकी मार्क मिळवून देण्याची हमी देणाऱ्या, डॉक्टर, इंजिनियर घडवतो असा दावा करणाऱ्या अनेक फॅक्टरी उघडल्या गेल्या. त्या फॅक्टरीत मुलांना ढकलून द्यायचं आणि त्याच्यासाठी प्रचंड पैसा ओतायचा. रिटर्न मध्ये मार्क आणि इब्रत हवी आहे. त्याच खोट्या इब्रतीसाठी इथं सगळं पणाला लावणारे असंख्य पालक आपल्या आजूबाजूला आहेत. यशाला मार्काच्या तराजूत तोलणारी शिक्षण व्यवस्था पालक मुलांच्या आतल्या आवाजाची मुस्कटदाबी करतायत. जो आतला आवाज प्रत्येकाला सांगतो तू काय करायला हवं, त्याच आवाजानं सांगितलं तू क्रिकेट खेळ, तो खेळला, सुनील गावस्कर बनला. ज्या आवाजानं कानात सांगितलं तू तबला वाजव, त्यानं जीव तोडून तबला वाजवला, तो झाकीर हुसेन बनला. पण आवडणारी गोष्ट करायला मिळण्याचं भाग्य खूप कमी मुलांच्या वाट्याला येतं. म्हणूनच अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेली कित्येक मुलं असह्य झालं म्हणून कोवळ्या वयात टोकाचा निर्णय घेत आहेत. तरी पालकांचे डोळे उघडू नयेत. याला काय म्हणावं? जीव दे पण आमच्या अपेक्षा पूर्ण कर, या अट्टहासिक क्रौर्याला प्रेम कसं म्हणावं? काही दिवसांपूर्वी राजस्थान मधल्या कोटा शहरात 14 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. डॉक्टर, इंजिनियर बनवणाऱ्या फॅक्टरीची राजधानी कोटा. 2024 मध्ये 17 आणि 2023 मध्ये 26 मुलांनी कोटा शहरात मृत्यूला कवटाळलं. ही स्पर्धा, त्यातला ताण, अपेक्षांचं ओझं जीव द्यावा इतकं टोकाचं बनलंय का? परीक्षेत नापास किंवा कमी गुण घेणारा म्हणजे काही